तुम्ही कधी विचार केला आहे का, लोक तुमच्याकडून काम करून घेतात, तुमचा वेळ घेतात, तुमच्या भावनाचा दुर्लक्ष करतात आणि शेवटी त्रास मात्र तुम्हालाच होतो. याचं एक मोठं कारण आहे, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. जगात अनेक लोक हुशार असतात, मेहनती असतात, चांगल्या मनाचे असतात, पण तरीही त्यांना योग्य सन्मान मिळत नाही, कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते हो म्हणतात. आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण आज आपण शिकणार आहे नाही म्हणण्याची ताकद. आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळून जाईल की नाही म्हणण्याची ताकद किती आहे आणि तुम्ही योग्य निर्णय घ्याल. त्याच्यामुळे मित्रांनो, लास्ट पर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आज मी असे 7 मुद्दे सांगणार आहे. तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो, लोक नाही का म्हणू शकत नाही. लहानपणीपासून आपल्याला शिकवलं जातं सर्वांची मदत करा, मोठ्याचं ऐका, कोणाला दुखू नका. ही शिकवण चांगली आहे, पण जेव्हा प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची सवय लागते तेव्हा लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागतात. तुम्ही विचार करता का, मी नाही म्हटलं तर समोरचा काय विचार करेल, आपलं नातं खराब होईल का? आणि ह्याच भीतीमुळे आपण स्वतःलाच विसरतो. ही गोष्ट मित्रांनो 100% खरी आहे. मी पण पहिले माझ्या मित्रांना हो होच म्हणत राहायचो, पण ते माझ्याकडून एकदम खराब काम करून घ्यायचे. त्याच्यामुळे मित्रांनो, योग्य ठिकाणी योग्यच निर्णय घ्या. जिथं हो म्हणायचं तिथं होच म्हणा आणि जिथं नाही म्हणायचं तिथं नाहीच. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, प्रत्येक होची किंमत करा. कल्पना करा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण मित्र म्हणतो चल बाहेर जाऊ, तुम्ही हो म्हणता. तुम्हाला आराम करायचा आहे, पण कोणीतरी अतिरिक्त काम देतो, पुन्हा हो. असं छोट्या छोट्या हो मुळेच तुमचे स्वप्न मागे पडतात. लक्षात ठेवा, प्रत्येक चुकीला हो मुळे स्वतःला नाही म्हणावं लागतं. आपण आपल्या हातानं अशा गोष्टीला सुद्धा हाव म्हणून टाकतो की त्यांना आपले चांगले काम सोडून सुद्धा आपण खराब कामाच्या मागे लागतो. त्याच्यामुळे हर ठिकाणी हो म्हण जाऊ नका. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, लोक तुमचा आदर कधी करतात. लोक नेहमीच चांगल्या माणसाचा आदर नाही करत. या जमान्यात चांगल्या माणसाला किंमत नाही मित्रांनो. स्पष्ट आणि ठाम माणसं जो आदर करतात, जो प्रत्येक गोष्टीला होकार देतो, त्याला लोक गृहीत धरतात. पण जो गरज पडल्यावर नम्रपणे नाही म्हणतो, त्याची दुनिया किंमत करते. मित्रांनो, ठाम निर्णय घेतला आपण नाही म्हटलं तर 2 क्षणाचा राग येतो, 2 मिनिटाचा, पण त्याच माणसाचं जग व्हॅल्यू करतं. चौथी गोष्ट आहे नाही कसं म्हणायचं. नाही म्हटलं म्हणजे उद्धटपणा नाही. उदाहरण, माफ करा पण मला हे सध्या शक्य नाही, धन्यवाद पण मी हे घेऊ शकत नाही, आता माझ्याकडे वेळ नाही. हे वाक्य नम्र आहे पण स्पष्ट आहे. पाचवा मुद्दा आहे मित्रांनो, सुरुवातीला अपराधी वाटेल, पहिल्यांदा नाही म्हणाल तेव्हा थोडं विचित्र वाटेल, काही लोक नाराज होतील, पण लक्षात ठेवा जे लोक फक्त तुमच्या होमुळे तुमच्या सोबत आहे ते कायमची नसतात. खरे लोक तुमच्या मर्यादा समजून घेतात. 6वा मुद्दा आहे मित्रांनो, तुमचा वेळ सर्वात मौल्यवान आहे. पैसे परत मिळू शकतात, संधी पुन्हा मिळू शकते, पण गेलेली वेळ परत नाही. म्हणून वेळ कोणासाठी खर्च करायची आणि ती कोणासाठीच वापरायची हे आपल्याच हातात राहतो. तो मुद्दा आहे मित्रांनो, यशस्वी लोकांची सवय. यशस्वी लोक प्रत्येक संधी स्वीकारतात असं नाही, ते निवड करतात, कारण त्यांना माहित असतं एकाच वेळी सर्व काही करता येत नाही. मोठं यश मिळवण्या अनेक गोष्टीला नाही म्हणावं लागतं. मित्रांनो, शेवटचा संदेश, आजपासून एक निर्णय घ्या, प्रत्येक गोष्टीला हो नाही म्हणायचं. जिथं मन नाही म्हणत असेल, जिथे तुमचा वेळ वाया जातो, जिथे तुमचा आदर होत नाही, तिथे शांतपणे, नम्रपणे आणि आत्मविश्वासाने नाही म्हणा. कारण नाही हा शब्द नाती तोडण्यासाठी नसतो, तो स्वतःला आयुष्य घडवण्यासाठी. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता तेव्हा जग तुम्हाला बिन महत्व द्यायला लागतं. त्याच्यामुळे मित्रांनो, नाही म्हणायला शिका. एक परत कोणाला राग येईल, पण ते नाही तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमची लोकांमध्ये व्हॅल्यू सुद्धा वाढवेल. कारण की याच्या मागे मी पण लोकांना हो होच म्हणायचो, तवरक मी हो म्हणायचो, तवरकच माझा लोकांनी भरपूर फायदा घेतला. त्याच्या बाद मी नाही म्हणायला लागलो तर सगळे व्हॅल्यू करायला लागले. तसंच असतं मित्रांनो, बिनकामीचे लोक कोणालाच पसंत नसतात. जे टाइमापुरतेच कामी येतात त्यांची लोक किंमत करतात. धन्यवाद.